नमस्ते सभी को, मैं हूं अंकित कुमार फ्रॉम एजीएस ब्यूटी सैलून एंड एकेडमी पुणे से। तो आइए आज का टॉपिक जो है उसके बारे में हम बात करते हैं। आज का टॉपिक जो है वो है शैम्पू और कंडिशनर के ऊपर। तो शैम्पू और कंडिशनर ये क्या आहे? काय कोणाला माहिती आहे शॅम्पू आणि कंडिशनर काय आहे? शॅम्पू आणि कंडिशनर हे एक असे प्रोडक्ट्स आहेत जे आपल्याला आपल्या डेली रुटीनमध्ये यूज करावे लागतात। तर आपल्या मनामध्ये अनेक प्रश्नही यावेळेस येतात की कुठला घ्यावा, कुठून घ्यावा, कसा घ्यावा आणि कितीपर्यंत जाईल? आपला एक बजेट असतो, तो त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला कितीपर्यंत घ्यावा ह्यासाठी आपल्याला समजून येत नाही। तर सांगू शकतो की शॅम्पू आणि कंडिशनर जे आहे ते मार्केटमध्ये अनेक ब्रँड्सचे अवेलेबल आहेत। तर आपल्यासाठी कुठला सूट होईल आणि कुठला नाही हे आपल्याला माहिती हवं। तर त्यासाठी सांगतो तुम्हाला की नोट करून घेऊ शकता तुम्ही। पहिला पॉईंट म्हणजे की शॅम्पू आणि कंडिशनर हे सल्फेट फ्री अँड पॅराबेन फ्री असलं पाहिजे। दुसरं, शॅम्पू जो आहे त्याचा पीएच बिलो 7 फॉल केलं पाहिजे अकॉर्डिंग टू पीएच स्केल। काही पीएच स्केल जर म्हणलं तर पॉवर ऑफ हायड्रोजन त्याला म्हणतात आणि त्याच्यावरती जे नंबरिंग सिस्टम आहे ते 0 to 7 आणि 7 to 14 असं फॉल करतं। आता त्यामध्ये सांगतो मी तुम्हाला की 0 to 7 म्हणजे आहे ते ॲसिडिक मीडियम आहे आणि 7 to 14 हे अल्कलीन आहे। पण आपली बॉडी जी आहे ती ॲसिडिक आहे। ॲसिडिक म्हणजे 0 to 7च्या मध्ये आलं, त्यामुळे आपला जो शॅम्पूचा पीएच आहे तो 7च्या बिलो फॉल व्हायला पाहिजे। त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला वापरायचं आहे। आणि पुढचं आहे की आपल्याला जो शॅम्पू आणि कंडिशनर वापरायचा कसा? तर आपली स्किन ड्राय आहे तर आपल्याला वापरायचं आहे आठवड्यातून एकदा ते दोनदा आपल्याला वापरायचं आहे, पण अल्टरनेट डेज वापरायचं आहे। म्हणजे आज वापरला तर 2 ते 3 दिवसांचा गॅप ठेवून दुसऱ्यांदा वापरायचं आहे। पण शॅम्पू आणि कंडिशनर हे एकाच ब्रँडचा असावा आणि शॅम्पूच्या नंतर कंडिशनर वापरणं हे मॅन्डेटरी आहे। प्रोसेस अशी सांगतो मी तुम्हाला, प्रोसेस अशी आहे की पहिले आपल्याला पूर्ण हेडवरती पाणी ड्रॉप करून घ्यायचं आहे, ओतून घ्यायचं आहे। पूर्ण हेडला आपल्याला वेट करून घ्यायचं आहे 100%। मग आपल्याला शॅम्पू हातावरती घेऊन आपल्या बऱ्याच ठिकाणी आपल्याला जे आहे ते डिपॉझिट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला सेल्फ हेड मसाज करायचा आहे 1 ते 1.5 मिनटं। मिनिमम 1 मिनटं तरी आपल्याला सेल्फ हेड मसाज घ्यायचा आहे, जेणेकरून एक झाग तयार होईल, म्हणजे फोम क्रिएट होतो आपल्या हेडवरती। आणि मग जेव्हा तो फोम क्रिएट होतो त्यानंतर 4 ते 5 मिनटं थांबल्यावरती तो फोम जे ते जातो निघून आणि नंतर मग आपल्या हेडवरती आपल्याला परत रिन्स आउट करावा लागतो, शॅम्पू वाहून घालवायला लागतो, म्हणजे पूर्ण आपल्याला काढावा लागतो शॅम्पू। मग त्यानंतर मग आपल्याला जे आहे ते पूर्ण शॅम्पू निघाल्यानंतर आपल्याला कंडिशनरचा वापर करावा लागतो। सेम ब्रँडमध्ये कंडिशनरही वापरावा लागतो। कंडिशनर वापरताना हातावरती थोडंफार कंडिशनरचे आपल्याला काही ड्रॉप्स घ्यावे लागतात आणि कंडिशनरला जे आहे आपल्याला फक्त आणि फक्त आपल्या हेअर लेंथवरती वापरणं आहे। म्हणजे आपल्या इयर लेंथपासून जर म्हटलं तर आपल्या इयर लेंथपासून खाली वापरायचं आहे, पूर्ण हेडवरती कंडिशनरचा काही यूज नाही। कंडिशनर जर का आपल्या हेडवरती किंवा आपल्या स्किनवरती कुठंही जरी टच झालं किंवा लागला तर हेअरफॉल होईल, कारण की दोन्हीही डिझाईन आपापल्या पर्पजनी केलेला आहे। शॅम्पू जो आहे तो आपल्या स्कॅल्पवरून इम्प्युरिटीज काढण्यासाठी, इम्प्युरिटीज जेंटल वेनी रिमूव्ह करण्यासाठी शॅम्पू डिझाईन केला गेला आहे। आणि कंडिशनरचं जे डिझाईन आहे ते कंडिशनर आपल्या फक्त हेअर लेंथला स्मूथनिंग करून, कंडिशनिंग करून टँगल फ्री राहण्यासाठी, आपल्या हेअरच्या लेंथला टँगल फ्री राहण्यासाठी डिझाईन केला गेला आहे। त्यामुळे शॅम्पू फक्त आपल्या स्कॅल्पवरती यूज केला पाहिजे, म्हणजे तो पूर्ण हेडवरती यूज होतो। आणि दुसरं म्हणजे की आपल्याला कंडिशनर जे आहे ते आपल्या फक्त लेंथवरती यूज करावा लागतो, मग यूज करायचा असतो, सो दॅट आपल्या जो हेअर लेंथ आहे ती टँगल फ्री राहील आणि गुंता नाही होणार। आणि कंडिशनर लावताना आपल्या केसांना साईडनी घेऊन पूर्ण एक असं इमल्सिफाय करून आपल्याला आपल्या कंडिशनरला जे आहे ते आपल्याला लेंथवरती यूज करायचं आहे। म्हणजे शॅम्पू जो आहे आपल्या स्किनसाठी काम करतोय, कंडिशनर आपल्याला आपल्या लेंथवरती यूज करून टँगल फ्री ठेवायचं आहे। रेंज आउट एक प्रॉपर इमल्सिफाय करून घेतलं आपल्या लेंथवरती आपल्याला, त्यानंतर मग आपल्याला त्याला रेंज आउट करून घेणे, पाणी ड्रॉप करून, पाणी ओतून आपल्याला ते काढणं आहे। आणि त्यानंतर मग आपल्याला जे आहे पूर्ण टॉवेल ड्राय करून, आपल्याला ब्लास्ट ड्राय करून, टॉवेल ड्राय करून आपल्याला बाहेर येणं आहे। तर शॅम्पू आणि कंडिशनरचं जे यूज आहे ते भरपूर जणांना माहिती नाही आहे। काही जणांचं असं मला म्हणजे काही जणांचं असं मला ऐकण्यातसुद्धा आलेलं आहे की शॅम्पू आणि कंडिशनर जे आहे ते डायल्यूट करून यूज करतात। तर डायल्यूट म्हणजे काय? भरपूर लोक क्लायंट्स आहेत जे डायल्यूशनची प्रोसेस यूज करतात। तर डायल्यूशन म्हणजे नक्की काय? तर डायल्यूशन बेसिकली त्याला म्हणू शकतो आपण, डायल्यूशनचं एक मेथड आहे। कोण वापरू शकतो डायल्यूशनचं मेथड? डायल्यूशन त्यांना वापरावं लागतं ज्यांची स्किन थोडी सेन्सिटिव्ह आहे। त्यांना एक नॉर्मल शॅम्पूपासून एखाद्या प्रोफेशनल शॅम्पूवरती स्विच करणं म्हणजे त्यांच्या स्किनवरती त्यांना थोडंफार इरिटेशन होऊ शकते। म्हणजे ज्यांची स्किन जर सेन्सिटिव्ह आहे त्यांच्यासाठी हा डायल्यूशनची प्रोसेस जाते। डायल्यूशन म्हणजे कसं करावं? तर आपल्याला जे आहे ते शॅम्पू जेव्हा आपण घेतो तेव्हा 5 to 6 ml, एक्झाम्पलसाठी सांगतो, 5 to 6 ml जर आपण शॅम्पू घेतो आहे तर आपल्याला 2 to 3 ml फक्त आपल्याला पाणी घ्यायचं आहे। म्हणजे शॅम्पूमध्ये आपल्याला पाणी आधीच मिक्स करून घ्यायचं आहे हेडवर डिपॉझिट करायच्या अगोदर, सो दॅट आपला
आपला जे शॅम्पू आहे ते आपल्याला 5 to 6 ml घेतलं तर मग शॅम्पू जर आपण 5 to 6 ml घेतलं तर शॅम्पूसोबत आपल्याला पाणी घ्यावं लागतं. 2 to 3 ml पाणी घ्यावं लागतं आणि त्याला एक प्रॉपर स्टरील करून आपल्याला जे आहे ते पूर्ण मिक्सचर झालं की मग आपल्याला ते मिक्सचर आपल्याला आपल्या हेडवरती लावायला लागतं, स्कॅल्पवरती. आणि मग त्याने आपल्याला एक हेड मसाज द्यावा लागतो. ॲटलिस्ट अराउंड एक मिनटं तरी आपल्याला हेड मसाज करावा लागतो. आणि हे का करावा? सो दॅट की कन्झ्युमरपासून प्रोफेशनल शॅम्पूवरती स्विच केल्याच्या नंतर आपल्या हेडवरती कुठल्याही प्रकारचे इचिंग किंवा इरिटेशन व्हायला नको. यासाठी आपण आपला जो प्रोफेशनल शॅम्पू आहे त्याची इंटेन्सिटी आपण थोडीशी कमी करतो आहे पाणी यूज करून. त्याच्यामध्ये मिक्स करून आपण इंटेन्सिटी कमी करतो आहे, म्हणजे आपल्याला वापरायचं पण आहे पण आपल्याला कुठल्याही प्रकारची त्रासही नको. सो दॅट फॉर दॅट पर्पज ऑफ नॉट गेटिंग एनी काइंड ऑफ इरिटेशन अँड इचिंग, सो वी आर यूजिंग डायल्युशन मेथड ऑन द सेन्सिटिव्ह स्किन. तर हे प्रोसेस जी आहे ती सेन्सिटिव्ह स्किनसाठी जाते आणि आपल्याला शॅम्पू आणि कंडिशनर हे वापरावा लागतो आणि वापरायचा असतो आपल्याला डेली रुटीनमध्ये. आणि प्रोफेशनल शॅम्पूज आपल्याला आठवड्यातून 1 ते 2दा यूज करावा लागतो. एक्सेस ऑइली आपली स्किन असेल किंवा आपलं स्कॅल्प जे आहे एक्सेस ऑइली स्कॅल्प असेल तर आपल्याला 2 or 3 in a week सुद्धा जावं लागू शकतं. म्हणजे 2दा वापरा किंवा 3दा वापरावा लागतो, 2दा किंवा 3दा आपल्याला वापरावा लागतो. ते पण अल्टरनेट डेज. बॅक टू बॅक शॅम्पू कधीही यूज करावा नाही, नाहीतर मग प्रॉब्लेम्स होतील. आणि शॅम्पू ही एक केमिकल बेस्ड जरी प्रोडक्ट असलं तरी पण ते आपल्याला स्किनला कुठलं सूट करेल हे आपल्याला माहिती पाहिजे. ह्याच्यानंतर अजून एक विषय येतो की शॅम्पू जे आहे ते डेली वापरावा का? दररोजच्या जीवनात म्हणजे रोज आपल्याला वापरायचा असतो का? तर याचं उत्तर आहे नाही. कारण शॅम्पू जे आहे ते केमिकल बेस्ड जरी असला तरी पण रोजच्या रोज डेली बेसिसवरती रोजच्या रोज आठवड्यातून 7 दिवस असतात, 7च्या 7 दिवस आपण यूज करणं म्हणजे 7ही दिवस आपण शॅम्पू यूज करतो आपल्या हेडवरती, हे सगळ्यात चुकीचं आहे. कारण की शॅम्पूने जे आहे डेली यूज केल्यावरती केसांमध्ये थिनिंग वाढते. थिनिंग म्हणजे केसही थोडीफार ड्राय व्हायला लागतात आणि आपल्या केसांची जी डेन्सिटी आहे ती थोडीफार कमी व्हायला लागते. म्हणजे आपलं हेअरची जी व्हॉल्यूम आहे ते कमी होतं, डेन्सिटी कमी होते आणि आपल्या केसांची थिनिंग वाढते. त्यामुळं आपल्याला शॅम्पू जे आहे तर रोज वापरायचा नसतो, कधीच रोज नाही वापरायचा. आपल्याला हार्डली फक्त आठवड्यातून 2दा ते 3दा वापरावा लागतो, ते वापरायचा असतो. सो दॅट आपल्या हेअरला जे आहे ते नरिशमेंट मिळतं आहे. सो जर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन जे आहे ते दिलेली इन्फॉर्मेशन जर युजफुल वाटत असेल तर नक्कीच सांगा, लाईक करा, खाली कमेंट सेक्शनमध्ये आपले प्रश्न नक्की मांडा म्हणजे आम्हाला त्याचे उत्तर देता येतील. आणि या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला आपल्याकडून येणारे सगळे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज सगळ्यात पहिले मिळतात. धन्यवाद.